महारांनी बौद्ध धम्म निंदाव्यजनक स्थितीला आणलंय असं कृपया कुणीही वर्तणूक करू नये. भिक्षू हा उत्तम प्रकारचा समाजसेवक असला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी शब्द वापरा अ गुड सोशल वर्कर सारखं भिक्षूचं की तुम्ही जे केले ते योग्य की अयोग्य ही जी चर्चा एक काही लोक करतात त्यांना त्याची इथं उत्तरं मिळतील. राजाच्या जुलमाला कंटाळून लोक भिक्षू होतात. घराच्या कटकटीला कंटाळून लोक भिक्षू होतात. लाभ मिळवण्यासाठी लोक भिक्षू होतात. चोरांपासून दरोडेखोरांपासून संरक्षण व्हावं म्हणून लोक भिक्षू होतात. केवळ मान सन्मान मिळावा म्हणून भिक्षू होतात. राजा त्यांना आश्चर्याने अचंबित होऊन विचारतो मग सगळे यासाठीच भिक्षू होतात का? तर मिलिंद बनते नागसेन म्हणतात नाही, अनेक लोक हे समाजाला या सर्व प्रक्रियेत सोयीतून बाहेर काढून एक चांगल्या मार्गाचं दिशादर्शन करण्यासाठी आणि याच जन्मामध्ये म्हणजे याच कालावधीमध्ये एक निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी भिक्षू होतात. पण इथे महत्त्वाचा शब्द काय आहे की भिक्षू माणसं कशासाठी होतात, त्यांचे रिझन आहेत. आणि मग हे जे भिक्षू आहेत ज्यांनी बौद्ध धम्माला बट्टा लागण्याचं काम केलेलं आहे, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत, अशा भिक्षूंनी खरं तर स्वतःहून शिवर उतरवणं आवश्यक होतं. मात्र गेल्या काही दिवसापासून कोणची मांचीचं जे प्रकरण चाललंय की नकली बौद्ध भिक्षूचं CWC न्यूज असेल आणि काही आपल्या उपासक वर्गांनी त्यांचं चिवर उतरवलं, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे की या गोष्टी सोशल मीडियावरती आल्या पाहिजेत की नाही आल्या पाहिजेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा देताना एक अत्यंत चांगला संदेश दिलेला आहे. त्यामध्ये असं सांगितलेले की महारांनी बौद्ध धम्म निंदाव्यजनक स्थितीला आणलंय असं कृपया कुणीही वर्तणूक करू नये. बौद्धांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श अशी आचारसंहिता घातलेली आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिण्यापूर्वी बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य असा जो एक 1954ला म्हणजे 1954ला महाबोधी सोसायटी जी कलकत्त्याची आहे त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक आर्टिकल लिहिला होता जयंतीच्या निमित्तानं. आणि त्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने मांडल्या होत्या की बौद्ध धम्माच्या भवितव्यासाठी आपल्याला ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट होती बायबलसारखी एक पवित्र किताब, कारण बौद्ध धम्माचं साहित्य जे आहे ते फार व्यापक स्वरूपामध्ये 84,000 ग्रंथामध्ये ते एकत्रित आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची पूर्तता केलेली बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथ घेऊन. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ती तुमच्याशी संबंधित ती मी थोड्या वेळाने बोलेल, पण तिसरी गोष्ट सांगितली की एक मिशनरी पद्धतीचं स्कूल असावं. ते सुद्धा आपण अस्तित्वात झालं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्खू संघाबद्दल म्हणजे जे तुम्ही काम केलं आहे, ज्याबद्दल मी आता तुमचा सत्कार केलेला आहे, ते फार महत्त्वाचं आहे की भिक्खू संघासंदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र अशा काही गोष्टी होत्या. त्यामधली पहिली गोष्ट हीच होती, बाबासाहेबांनी सांगितलं की भिक्खू संघाचं आपल्याला पूर्णपणे पुनर्गठन करावं लागेल. भिक्षू हा विहारामध्ये न राहता, भिक्षू हा पारंपरिक पद्धतीचा न राहता भिक्षू हा उत्तम प्रकारचा समाजसेवक असला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी शब्द वापरा अ गुड सोशल वर्कर सारखं भिक्खूचं वर्तन असावं. बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांवर किती प्रेम केलं हे आता जग जाहीर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर किती आपण प्रेम करतो हे देखील जग जाहीर आहे. जगामध्ये सर्वात सेलेबल गोष्ट कोणती जर असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेलं पुस्तक. मग अशा पुस्तकप्रेमी, पुस्तकाशी संबंधित बाबासाहेब आंबेडकरांना कोणतं तरी पुस्तक आवडत असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं वारंवार त्यांच्या जीवनावर परिणामकारक ठरणारं जे पुस्तक आहे ते म्हणजे मिलिंद प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद प्रश्नाच्या अनुषंगाने असं लिहिलं की मला जर शक्य झालं तर हे पुस्तक मी प्रत्येक बौद्धाच्या हातात देईल. आणि त्या मिलिंद प्रश्नामध्ये तुम्ही केलेलं काम त्याच्यामध्ये आहे. भिक्षू लक्षणासंदर्भामध्ये एक चर्चा केलेली आहे. राजा नागसेन, राजा भिक्षू यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली. मी थोडा वेळ घेतोय पण त्याबद्दल फार सविस्तर बोलणं गरजेचं आहे की तुम्ही जे केले ते योग्य की अयोग्य ही जी चर्चा एक काही लोक करतात त्यांना त्याची इथनं उत्तरं मिळतील. की राजा मिलिंद भिक्षू नागसेनाला विचारतो की हे नागसेना, हे विद्वत, तुम्ही हे जी प्रवर्जा जी घेतलेली आहे ती नेमकी कशासाठी घेतली? त्यावेळेला ते सांगतात की मी म्हणजे भिक्षू नागसेन सांगतात की पुन्हा पुन्हा जन्माची आसक्ती राहू नये आणि याच जन्मामध्ये माझे सर्व होईल आणि मला निर्वाण प्राप्त व्हावं म्हणून मी चिवर प्रवर्जा घेतलेली आहे. मग तो साधुवाद देतो आणि तो म्हणतो सगळे ह्यासाठीच घेतात का? तर तो म्हणतो नाही. मग राजा म्हणतो की मग लोक चिवर का घेतात? तर मग राजाला उत्तर देताना
जो अत्यंत बौद्ध परंपरेतले अत्यंत विद्वान बौद्ध भिक्षू आहेत नागसेन, ज्यांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर, त्यांचं उत्तर इथं फार महत्त्वाचं आहे. भिक्षू नागसेन सांगतात की हे राजा, राजाच्या जुलमाला कंटाळून लोक भिक्षू होतात, घराच्या कटकटीला कंटाळून लोक भिक्षू होतात, लाभ मिळवण्यासाठी लोक भिक्षू होतात, चोरांपासून दरोडेखोरांपासून संरक्षण व्हावं म्हणून लोक भिक्षू होतात, केवळ मान सन्मान मिळावा म्हणून भिक्षू होतात. राजा त्यांना आश्चर्याने अचंबित होऊन विचारतो, मग सगळे यासाठीच भिक्षू होतात का? तर भंते नागसेन म्हणतात, नाही, अनेक लोक हे समाजाला या सर्व प्रक्रियेत सोयीतून बाहेर काढून एक चांगल्या मार्गाचं दिशादर्शन करण्यासाठी आणि याच जन्मामध्ये म्हणजे याच कालावधीमध्ये एक निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी भिक्षू होतात. पण इथे महत्त्वाचा शब्द काय आहे की भिक्षू माणसं कशासाठी होतात, त्यांचे रिझन आहेत. आणि मग हे जे भिक्षू आहेत ज्यांनी बौद्ध धम्माला बट्टा लागण्याचं काम केलेलं आहे, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले आहेत, अशा भिक्षूंनी खरं तर स्वतःहून चीवर उतरवणं आवश्यक होतं. चीवर घालण्याची कुणावरही जबरदस्ती नाही. तुम्ही चीवर घालूनच बौद्ध धर्माचं काम करू शकता असं जर कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे, ते अर्धसत्य आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी बौद्ध व्यक्ती, बौद्ध उपासक, श्रामणेर आणि मग भिक्षू केलेला आहे. तुम्ही श्रामणेर म्हणून राहू शकता, तुम्ही बौद्ध उपासक म्हणून राहू शकता, बौद्ध विद्वान म्हणून राहू शकता. त्यासाठी तुम्हाला चीवरच घातलं पाहिजे असं काही नाही आहे. परंतु चीवरशिवाय मला मान सन्मान मिळू शकत नाही, चीवरशिवाय मला दान धर्म मिळू शकत नाही असं वाटणारा एक मोठा समुदाय या ठिकाणी आले. मी पाहतोय, आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहतोय की अक्षरशः अश्लाघ्य शिवीगाळ करणारा भिक्षू आहे. अश्लाघ्य, चीवरचं पावित्र्य नष्ट करणारे जर भिक्षू असतील तर त्यांचं चीवर हे समाजाकडनं उतरवण्यासाठी केली गेलेली जागरूकता ही नक्कीच काबिले तारीफ असते. त्याबद्दल मी तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो. आणि या बाईटच्या माध्यमातून जे उलटसुलट चर्चा करत आहे त्यांनी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे लक्षात घ्यावी की बौद्ध भिक्षूंचंच नव्हे तर बौद्ध व्यक्तींचं सुद्धा धम्माच्या अनुषंगाने दुराचरण आपण सहन करता कामा नये. आपल्याकडे भगवान बुद्धांनी दिलेली डेमोक्रेसी 25 नोव्हेंबर 1949 रोजी ज्या वेळेला आपण भारतीय संविधानाची उद्देशिकेचं आपण वाचन करताना आमच्या संविधान सभेने आज दिनांक 25 नोव्हेंबर 1949 रोजी हे अंतर्भूत केलेले असं शब्द वापरतो, ते भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं जर काढलं तर भारतीय लोकशाहीला, देशाला लोकशाही नवी आहे असा अजिबात प्रकार नाही. भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाच्या ठराव मांडण्याच्या पद्धतींचा अंतर्भाव या लोकसंख्येमध्ये केले. म्हणजे लोकशाही, आवाज उचलणं हा बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म आहे. आणि तो जर आपण करत असेल, समाजहिताचा असेल तर तो अत्यंत चांगला आहे. या सगळ्याच्या पलीकडे याचा परिणाम आता काय झाला आहे, म्हणजे तुम्ही कृती केली, त्याच्यावर रिॲक्शन येते, पण याचा समाजामध्ये परिणाम काय झाला आहे हा माझ्या दृष्टिकोनातनं फार अतिशय जिज्ञासेचा विषय होता, चिकित्सेचा विषय होता. आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला उशीर केला. मी तुम्हाला फोनवर अभिनंदन केलं नाही किंवा फोनवर प्रतिक्रिया दिली नाही. याचं कारण असं होतं की मी ती चिकित्सा पडताळत होतो. आणि या संदर्भात मी अनेक बौद्ध इंटेलेक्च्युअल्सशी बोलणं, मी धर्माच्या संदर्भामध्ये दीर्घकाळ काम करणाऱ्या विद्वज्जनांशी संपर्क केला, बोलणं केलं, सविस्तर चर्चा केली. आणि त्यांच्याबरोबरच अशा वृत्तीचे काही भिक्षू आहेत त्यांच्याशी सुद्धा मी संवाद केला. तर त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं नीती नियमाने वागण्याच्या भीतीचं एक स्वरूप तयार झालेले. आणि ते अत्यंत महत्त्वाचे. ते का महत्त्वाचे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमध्येच लिहिलेले की समूहाला जर नीती नियमांचं बंधन नसेल
तर तो समाज सुसंस्कृत समाज होत नाही. आणि सुसंस्कृत समाजासाठी नीती नियमांचं बंधन असावं म्हणून बुद्ध अँड हिज त्याच्या धम्माची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि त्याला अनुसरून जर आपलं काम असेल तर ते नक्कीच काबिले तारीफ आहे. आणि त्यामुळे आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि आम्ही तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो की अशा प्रकारचं बौद्ध धम्माशी विसंगत असणारं काम जर कोण करत असेल तर आपण CWC चॅनलला कळवावं, आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना कळवावं, बौद्ध विद्वज्जनांना कळवावं, जेणेकरून बौद्ध धम्माला कुठल्याही प्रकारे बट्टा लागणार नाही. त्याबद्दल आपण सजग राहायला हवं. खूप खूप धन्यवाद. राहुल भाऊ ढंबाळे हे रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रमुख आहेत आणि यांनी अत्यंत मुद्देसूद आणि कमी गोष्टीमध्ये कशा प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सगळ्यांकडे मिलिंद पन्न हे पुस्तक नसेल तर तुम्ही लोकांनी जरूर ते विकत घ्या आणि वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला सगळी हकीकत कळेल. खूप खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम. धन्यवाद. आणि CWC चॅनलचं पुन्हा एकदा अभिनंदन.